हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. विचारसागरच्या दुसऱ्या तरंगाचा अभ्यास सुरू आहे आणि अधिकाऱ्याचा संभव ही भूमिका मांडण्याचं कार्य चालू आहे. तत्पूर्वी मी सर्वांना नमस्कार करतो. मुख्य मुद्दा आहे आणि श्रोता श्री ज्ञानदेवांनी सांगितलं आहे की तो महेशाच्या मूर्तीच्या स्वरूपात आपल्यासमोर असतो. म्हणून कुठेही कमीपणा न आणता आपल्याला जेव्हा अभ्यासच करायचा असतो तेव्हा समर्थांनी म्हटलंय श्रोता वक्ता श्रीराम अशी भूमिका मांडलेली आहे. म्हणून इथे दोघांनी हुरळून जायचं नाही आहे, कारण विचारसागर नेहमी आपल्याला पाय जमिनीवर ठेवायला शिकवतो. आज आपल्या अभ्यासासाठी तक्ता श्री कानिटकर काकांनी उपलब्ध करून दिला आहे. शिवगडची मला आठवण झाली आणि साखरे महाराजांनी जर हा तक्ता पाहिला असता तर ते अत्यंत प्रसन्न झाले असते आणि त्यांनी इथल्या इथे पाठ घेऊन टाकला असता. मुख्य मुद्दा काय आहे की साखरे महाराजांना अत्यंत शिस्तशीरपणा खूप आवडतो. काकाही असते आपले श्रीगुरु, तर त्यांनाही ही गोष्ट आवडली असती. कारण काय आहे, अभ्यास हा लिहून वाचून तत्कथनम तत्चिंतनम, पण त्याच्यामध्ये लिहिणं हा जो विचार आहे तो जर आपण सातत्याने केला तर आपल्या अंतःकरणामध्ये ते विचार ठसायला खूप मदत होते. म्हणून लिहिणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि कानिटकर काका ती सेवा देत आहेत. मुख्य वारकऱ्यांमध्ये सेवाभाव हा महत्त्वाचा आहे. प्रवचन सेवा, तक्ता सेवा, श्रोत्याची सेवा, अशा पद्धतीने सेवाभाव हा तिथे खूप महत्त्वाचा ठरतो आणि तेथं सेवा हा दारवंटा अशी एक भूमिका ज्ञानदेवांनी मांडली आहे की त्या मोक्षाच्या द्वारात जर प्रवेश करायचा असेल तर सेवा हा मुख्य विचार महत्त्वाचा आहे. आणि मग हिंदीमध्ये एका ठिकाणी म्हणलेलं आहे सेवा में मेवा, अशी भूमिका मांडलेली आहे की जो सेवा करतो त्याला मेवा मिळतो. अशा पद्धतीने आपण विचारसागरचा विचार करायला आता सुरुवात करूया. आता 2 नंबरचा त्यातला विचार असा आहे की आता मोक्षाकरता दुसरी साधने आहेत म्हणून या ग्रंथात प्रवृत्ती होत नाही असे म्हणेल तर मोक्षाचे दुसरे साधन काय. कारण काय आहे, त्यांनी एक पूर्वपक्षाने विभाग मांडला आहे की मोक्षाकरता दुसरी साधने नाहीत. म्हणजे एक विचारसागर सोडून दुसरी साधनं आहेत, पण विचारसागरच तुम्हाला का पाहिजे अशी एक भूमिका मांडलेली आहे. मग दुसरी साधनं आहेत तर मग ती कोणती आहेत, तर दुसरे साधन म्हणजे उपनिषद सूत्र भाष्यादी संस्कृत ग्रंथ. त्यांनी जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन मोक्ष सिद्ध होतो म्हणून हा ग्रंथ निष्फल आहे असे म्हणेल तर ते त्यांचे म्हणणे खरे नाही. मुख्य विचार काय आहे की मोक्षाची जी दुसरी साधनं आहेत ती उपनिषद शास्त्र आहे, त्यानंतर अनेक काही इतर प्राकृत भाषेत लिहिलेले ग्रंथ आहेत. कारण हा जो ग्रंथ होता तो पूर्वी प्रथमतः लिहिला गेला तो हिंदी भाषेत लिहिला गेलेला आहे. त्यामुळे हिंदी या प्राकृत भाषेशिवाय संस्कृतमध्येही अवेलेबल आहे हे जीवब्रह्मैक्य ज्ञान सांगणारे ग्रंथ. किंवा आपण विचार करायला गेलो तर मराठी भाषेत येण्यापूर्वी हिंदी भाषेतला जो संस्कृत ग्रंथ, हिंदी भाषेतला जो ग्रंथ आहे तो पुण्यात अवेलेबल नव्हता. म्हणजे हिंदी भाषेत अवेलेबल होता पण मराठी भाषेत नव्हता. म्हणजे याचा अर्थ काय आहे की इतर जी काय सगळी मोक्षाची साधनं आहेत उपनिषद शास्त्रादी ही सगळी जीवब्रह्मैक्य ज्ञान होण्यास अत्यंत सफल आहेत. मग असं जर असेल तर हा जो विचारसागर ग्रंथ तुम्ही ज्याची सतत एक काय म्हणूया एक बोलणी सतत करता की हाच ग्रंथ आत्मस्वरूपाच्या ज्ञानापर्यंत नेण्यास समर्थ आहे, तर ही भूमिका मात्र कशी आहे, ही निष्फल आहे. हे जे काय पूर्वपक्षाचं म्हणणं आहे ते मात्र काही खरं नाही असं उत्तर देताना म्हणतात. परंतु ज्यांना संस्कृत भाषेचे ज्ञान नाही त्यांना त्या ग्रंथाचा काय उपयोग. आता माझ्यासारखा संस्कृत भाषेचं ज्ञानच नाही आहे मला, आणि संस्कृत भाषेचं ज्ञान नसेल आणि एक संस्कृतचा कागद जर माझ्या हातात दिला तर त्याचा उपयोग काय मला. म्हणजे त्यामध्ये खूप जीवब्रह्मैक्य ज्ञान अतिशय सुंदर लिहिलेलं आहे.
आता पुन्हा अद्वैत आविष्कार सिद्धी नावाचा ग्रंथ आहे, तो संस्कृत भाषेत मधुसूदन सरस्वतींनी लिहिलेला आहे. पण तो ग्रंथावर जर का त्या केवलानंद सरस्वतींनी टीका लिहिली नसती, 2 भाग, तिसरा भाग माझ्या श्रीगुरूंनी जर का त्या ग्रंथाचं पुनर्प्रकाशन करा असं म्हटलंच नसतं, तर तो ग्रंथ आम्हाला कधी दिसलाच नसता. अशा पद्धतीने जे काय विभाग आहेत, हे आपल्याला का कळतंय, की मला जर संस्कृतचं ज्ञान नाही, तर मग काय आहे, मला प्राकृत भाषेतलं जे ज्ञान आहे, ते कळून घेण्यास मी समर्थ आहे. मग प्राकृत भाषेत जर ग्रंथ असेल, तर तो प्राकृत भाषेतला ग्रंथ कसा काय निष्फल समजायचा? म्हणून इथे काय आहे, त्या संस्कृत ग्रंथाची भाषा ज्याला येत नाही, त्याला त्या ग्रंथाचा काय उपयोग? आणि मंदबुद्धी पुरुषांना याच प्राकृत ग्रंथापासून जीवब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होईल. मग असा माझ्यासारखा मंदबुद्धी जो माणूस आहे, मग त्याला जर का प्राकृत भाषेत जर का सगळी व्यवस्था तयार झाली, मग माऊलींनी मराठी भाषेत का ग्रंथ लिहिले? किंवा आपल्या तुकाराम महाराजांनी हे कशा करता लिहिलं? पुन्हा माऊलींनी ओवी पण लिहिली, वाचे बर्वे कवित्व, कवित्वे बर्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जैसा. म्हणजे इथे भाषा कोणती हा विभाग महत्वाचा नाहीये, पण त्या प्रत्येक भाषेला जर का परतत्वाचा स्पर्श असेल, तर ते सुद्धा काय आहे, आपल्या अध्यात्माच्या अभ्यासाचं म्हणजे जीवब्रह्मैक्याच्या ज्ञानाचं साधन होऊ शकतं. म्हणून त्या मंदबुद्धी मुमुक्षूंकरता या ग्रंथाचा आरंभ अवश्य व सफल आहे. मुख्य मुद्दा काय आहे, की त्या मंदबुद्धी म्हणजे ते मंदबुद्धीचे कोण, तर सरळ स्वतःला मंदबुद्धीचा साधक म्हणून घेतला म्हणजे बरं असतं. नाहीतर काय होऊन जातं, पुन्हा मी स्वतःला शहाणा समजायला लागतो आणि वास्तवात जिथे शहाणपणा स्वतःला समजतो मी, तिथे मात्र कळून घेण्याची मी दारं सगळी बंद केलेली असतात, हे माझ्या लक्षात येत नाही. म्हणून इथे नेहमी प्रत्येक गोष्ट समोरची व्यक्ती काय बोलते, ती एकदा समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेऊन मग त्या बोलण्याबद्दल आपण त्या व्यक्तीचं कौतुकही करू शकतो. एखादी सुंदर गोष्ट मांडली असेल, आता उदाहरणार्थ विचारसागर सारखा ग्रंथ, हा जर का निश्चलदासजींनी काही शास्त्र अभ्यास करून मांडलेला असेल, तो निश्चित कौतुकास्पद आहे. अर्थात मी त्या कौतुक करण्याच्या योग्यतेचा नाहीये निश्चलदासजींचा ग्रंथाला, पण मुख्य मुद्दा काय आहे, की मी त्याचा अभ्यास करू शकतो, ही भूमिका तर माझ्या अंतःकरणात तयार होऊ शकते की नाही. म्हणून इथे संस्कृत शिवाय दुसऱ्या कोणत्याच भाषेच्या ग्रंथांनी ज्ञान होणार नाही, अशी जर भूमिका असेल तर ते चूक आहे. म्हणून आपल्याला हा जो मराठी भाषेत पुन्हा साखरे महाराजांनी उपलब्ध करून दिलाय, तर तो सुद्धा काय आहे, आपल्यावर केला गेलेला एक मोठा उपकारच आहे. मग अशा पद्धतीने सुद्धा हा मंदबुद्धी मुमुक्षूंकरता, आता मंदबुद्धी म्हणजे कसा, यांचा मंदबुद्धी तीव्र मुमुक्षू आहे आपल्या निश्चलदासजींचा. आता तो जर का मंदबुद्धी तीव्र मुमुक्षू असेल आणि इथं सगळे हजर झालेले, कारण त्यांनी सुद्धा काहीतरी त्याग केलेला आहे ना. 4-4:30 वाजता जेव्हा यायची वेळ येते, त्यावेळी अनेक गोष्टींचा त्याग होतो. दुपारच्या झोपेचा त्याग आहे, नंतर दुपारच्या 4च्या चहाचा त्याग आहे, खूप काही गोष्टींचा त्याग आहे आणि उन्हात यायचं आहे. म्हणजे काय आहे, खूप काही गोष्टींचा त्याग करून इथे येतात. याचा अर्थ काय आहे, या ग्रंथामध्ये काय आहे, जीवब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी सहज आहे आणि पहिला तरंग सगळ्यांचा अभ्यास करून झालेला आहे आणि अभ्यास करून झालेला असून दुसऱ्या तरंगासाठी जर सगळे हजर असतील, तर मग काय आहे, निश्चित हा ग्रंथ काय आहे, सफल आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. कारण का पहिल्यापासून जी संख्या होती अभ्यास करण्याला, ती संख्या जशीच्या तशी आहे. म्हणजे विचारसागर बद्दल कोणी जर म्हणत असेल, की तो शास्त्र ग्रंथ आहे, अवघड आहे, तर त्या ग्रंथाच्या या बोलण्याला मात्र काय आहे, आपण सर्व मंडळींनी छेद दिलेला आहे, अशीच एक भाषा तयार होते. पुढे आता तिसरा जो विचार आहे, की तो अधिकाऱ्याचा संभव सांगताना मांडलेला आहे. आता विवेक वैराग्यादी साधनयुक्त अधिकाऱ्याचा अभाव आहे, म्हणून ग्रंथारंभ निष्फल आहे. यासंबंधी विचार असा की, आता तो मुद्दा मांडायला सुरुवात केलेली आहे, की विवेक वैराग्यादी साधनयुक्त अधिकाऱ्याचा अभावच आहे असं पूर्वपक्षी म्हणतात, की असा कोणीही विवेकी नाही, असा कोणीही वैराग्यवान नाही, की जो या ग्रंथाचा अभ्यास करू शकेल आणि या ग्रंथातल्या सगळ्या गोष्टी कळून घेऊ शकेल अशा पद्धतीने. पण आधीच वरती सांगितलंय, की मंदबुद्धी अधिकाऱ्यांना काय आहे, हा ग्रंथ अनुकूल आहे आणि यातूनच जीवब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी ही होऊ शकते, अशा अनेक मंडळींची झालेली आहे. तर मग आपली व्हायला काय हरकत आहे. म्हणून पुढे असं म्हणतात,
या संबंधी विचार असा की जगात साधन चतुष्टय संपन्न पुष्कळ अधिकारी नाहीत अथवा कोणीच नाहीत. पुष्कळ नाहीत हे म्हणणे आम्हास अनुकूल आहे. कारण त्यांनी म्हणलंय की या जगात साधन चतुष्टय संपन्न अधिकारी असणं शक्यच नाही. पूर्वपक्षी म्हणतायत की विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि तीव्र मुमुक्षत्व असा अधिकारी असणं शक्यच नाहीये. म्हणजे अशा अधिकाऱ्याचा काय आहे? अभावच आहे. अशा पद्धतीने त्यांची बोलणी झालेली आहे. अथवा कोणीच नाहीत म्हणजे पुष्कळ नाहीत हे म्हणणे आम्हास अनुकूलच आहे. आता कसं अनुकूल आहे ते मात्र आपल्याला समजावून सांगतायत. अथवा कोणीच अधिकारी नाहीत हे म्हणणे योग्य नाही, कारण अंतःकरणाचे ठिकाणी मलविक्षेप व आत्मस्वरूपाचे ठिकाणी आवरण हे 3 दोष असतात. अथवा कोणीच अधिकारी नाहीत असा जर विचार मांडला तर का कोणीच अधिकारी नाहीत? तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी 3 दोष आहेत. मलदोष म्हणजे काय? पाप करण्याची वृत्ती. विक्षेप दोष म्हणजे चित्तातील चंचलता आणि आवरण दोष म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान. तुम्ही माझ्याबरोबर बोललात तरी चालेल, कारण हा काय आहे? हा अभ्यास वर्ग आहे आणि या अभ्यास वर्गात आपल्याला दोन्ही बाजूनी काय आहे? क्रिया प्रतिक्रिया या आल्याच पाहिजेत. म्हणून इथे काय आहे की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे 3 दोष असतात. शुभकर्माने मलदोष जातो, उपासनेने विक्षेप दोष जातो आणि ज्ञानाने आवरण दोष निवृत्त होतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे 3 दोष ज्याच्या ठिकाणी आहेत त्यांनी तसं दोषसहितच राहावं अशी काही भूमिका आहे का? अशी काही भूमिका नाहीये. कारण कोणालाही दोषयुक्त जीवन जगायला कोणालाही आवडत नाही. म्हणजे स्वतःमध्ये दोष असेल, उदाहरणार्थ मला लांबचं दिसत नसेल तर मी लगेचच घरच्यांना सांगतो मला लांबचं काही दिसत नाहीये, मला चष्म्याच्या दुकानात घेऊन चला. मला मग चष्मा घातल्यावर काय झालं? मला लांबचंही दिसायला लागलं. म्हणजे दोषयुक्त जीवन जगावं ही भूमिका कोणाचीच नाहीये. मग मलदोष जर असेल तर तो कशाने जाईल? तो शुभकर्माने जातो. म्हणजे याचा अर्थ काय आहे? प्रत्येक साधकाची, साधक तर जाऊ द्या, सामान्य व्यक्तीचीच काय आहे? ती शुभकर्माकडे त्याची गती सहजच आहे. कारण मनुष्याचं शरीरच जर का पापपुण्याने मिश्रित असेल तर ते शुभकर्म करणारही असतं आणि अशुभ कर्म करणारही असतं. मग त्यात शुभकर्म करणारं असतं की नाही? असतंच. म्हणून इथे काय आहे? तो मलदोष काय आहे? तो शुभकर्माने जातो. म्हणजे शुभकर्मामध्ये सामान्य रूपाने सर्वांची प्रवृत्ती आहे की नाही? आहे. नंतर पुन्हा काय आहे की तो विक्षेप दोष आहे, चित्तातील चंचलता आहे. मग ती जाण्यासाठी प्रत्येक जणाला काय पाहिजे? शांतता पाहिजे. मग प्रत्येक जण देवपूजेच्या निमित्ताने डोळे झाकून बसतोच की नाही शांतपणाने? म्हणजे कितीतरी व्यक्ती अशा आहेत, काही कळत नाही, मान्य आहे, पण काही का होईना तो नामस्मरण करत काय करतो? स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतच असतो. म्हणून इथे काय आहे? हा जो विक्षेप दोष आहे तो उपासनेने जातो आणि आत्मस्वरूपाचा अभ्यास केला म्हणजे जीवब्रह्मैक्य ज्ञानाच्या शब्दज्ञानाचा अभ्यास केला आणि त्याप्रमाणे जीवन जगलं तर आवरण दोष जाण्याची व्यवस्था आहे. आता ज्याच्या ठिकाणी मलविक्षेप आहेत तो अधिकारी नाही, हे स्पष्ट झालं. की ज्याच्या ठिकाणी हे 3 दोष आहेत, अत्यंत बद्ध आहे आणि बद्ध असेल तर त्याच्या ठिकाणी काय आहे? हे 3 दोष असल्यामुळे तो काही अधिकारी नाही. परंतु या किंवा पूर्वजन्मात निष्काम शुभकर्म आणि उपासना यांच्या अनुष्ठानाने ज्याचा मलविक्षेपाचा नाश झाला आहे तो ज्ञानयोग्य अधिकारी आहे. पण अशी प्रवृत्ती प्रत्येकामध्ये असतेच की मला काय केलं पाहिजे? माझ्यातले दोष घालवले पाहिजेत. कारण दोषांनी तोटा होतो हे सर्वसामान्य आपल्याला माहिती आहे. मग तो प्रत्येक दोष जो आहे वागण्यातला, बोलण्यातला, तो घालवण्यासाठी प्रत्येक माणूस काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो. मग शुभकर्माने तो मलदोष घालवण्याचा प्रयत्न करतो. काही झालं तरी त्याचा मागचं जे पूर्वजन्मातलं शुद्ध पुण्य असतं ते काय करतं? ते त्याला देवळात घेऊन जातं. कधीतरी एखादं प्रवचन कानावर पडतं किंवा दत्ताची आरती कानावर पडते आणि तिथे ऐकू येतं, अरे भितूपणाची झाली बळवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. मग अशा रीतीने तो म्हणतो, काही म्हणा तुम्ही मला, पण या विठ्ठल मंदिरात गेलं की मला खूप बरं वाटतं म्हणून मी येतो. असे बरेच जण म्हणणारे असतात. त्यांना काही अभ्यासाचं ज्ञान नसेल मी म्हणतो, पण तरी सुद्धा काय आहे? त्यांची प्रवृत्ती शुभकर्म करण्याकडे आहे. त्यांची प्रवृत्ती एखाद्याला उपयोगी पडण्याकडे आहे. काही झालं तरी ते काय म्हणतात की नाही, आपल्याला उपयोगी पडलं पाहिजे. आपण उपयोगी पडलं तर काय आहे? त्याचं जे काय
जीवनचरित्र आहे ते छानपणे चालण्याचा एक काय होऊन जातो, एक प्रयत्न तयार होऊ शकतो. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे, की एका चढावरनं तो 4 चाकी गाडी तो एक घेऊन चालला होता आणि त्याचं खूप असं त्या माणसाच्या डोक्याच्या उंचीवर जाईल एवढं सगळं सामान होतं आणि तो एकटा ती ढकलीत होता. आता ती एकटा ती ढकलीत होता आणि मग मी काय केलं त्याला, त्याला मागून थोडासा हात दिला. हात दिल्याबरोबर तो चढ 2 मिनिटात संपला. 2 मिनिटात संपल्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की खरोखरच मी गाडी ढकलली, ती त्याच्यासाठी ढकलली का मी माझ्यासाठी ढकलली? असा विचार माझ्या अंतःकरणात करण्याची वेळ आली मला तिथे आणि मग माझ्या असं लक्षात आलं, की बाबा रे त्याला बरं वाटलं नाही, मलाच जास्त बरं वाटलेलं आहे, की अरे आपण त्याचं काम थोडंसं हलकं करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की इथे शुभकर्म आहे. अशी शुभकर्माने काय होते, की मलदोष जी निवृत्ती आहे ती होते. मग ती मलदोष निवृत्ती ही आत्ताच्या जन्मात माणूस प्रयत्न करतच असतो. तसंच उपासनेने मात्र काय होतं, आपण म्हणतो की नाही कोणीतरी देवळात जातं, मग देवळात जाऊन आरती म्हणतं, मग कुठेतरी त्या आरतीचा विचार डोक्यात येतो. अशा पद्धतीने तो उपासनेचा विषय आपल्या पुढे येतो. म्हणून समर्थ म्हणतात, उपासनेचा आश्रय हो, उपासनेविण निराश्रय. अशी भूमिका मांडलेली आहे त्यांनी. मग अशा पद्धतीने उपासनेचा आश्रय हा प्रत्येकाला असतो आणि प्रत्येकाला आश्रयी भावसंबंध असतोच. कारण काहीही झालं तरी माझा पाठीराखा कोण आहे ही भूमिका आपल्याला महत्त्वाची ठरतेच. लहानपणी आपल्याला आई-वडील पाठीराखे असतात. मोठेपण झाल्यावर काही वेळा आई-वडील निघून जातात. पण तरीसुद्धा मला आश्रय हवा असतो. मग आश्रय कोणाचा आहे? आम्हाला आश्रय रामाचा आहे. अशी भूमिका मांडली जाते. म्हणजे देवदेवतांचे आश्रय घेतले जातात, त्या निमित्ताने पण उपासना केली जाते. म्हणजे इथे काय आहे, की ज्यांचा मलविक्षेप दोष नाश झालेला आहे, म्हणूया आपण संपूर्ण नाश नाही झालेला, पण काही प्रमाणात का होईना नाश झालेला आहे. मग काय आहे, असे जे काय नाश काही प्रमाणात झालेला आहे आणि संपूर्ण त्या मलविक्षेप दोषाचा नाश करण्याकरता ती व्यक्ती झगडत आहे आणि झगडता झगडता एक दिवस ज्या दिशेला जी व्यक्ती म्हणूया प्रवास करते त्या दिशेचं साध्य त्याला प्राप्त होतच. म्हणजे इथे काय आहे, अशा रीतीने मलविक्षेप दोषाचा नाश झालेला व्यक्ती जो आहे, हे प्रथम तरंगात आपल्याला सविस्तरपणे सांगितलेले आहेत. यावरून अधिकाऱ्याचा अत्यंत अभाव म्हणणे योग्य नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मलविक्षेप दोष नाश झालेला आहे. विवेक वैराग्याचा थोडा थोडा अभ्यास सुरू केलेला आहे. त्यानंतर समाधी षटकामध्ये प्रवृत्त आहे. मनाला आवरून घेण्याचं थोडं थोडं का होईना प्रयत्न सुरू झालेला आहे. पूर्णपणे मन आवरलेलं नाहीये, पण काय आहे, थोडं थोडं मन मी आवरायचा प्रयत्न करतोय आणि अशाच पद्धतीने ती साधकाची प्रगती ही पुढे जात असते. म्हणून इथे काय आहे, यावरून अधिकाऱ्याचा अत्यंत भाव आहे हे म्हणणं पूर्व पक्षाचं आहे, ते काही खरं नाही. साधन चतुष्टय संपन्न नसेल एखाद्या वेळी, पण साधन चतुष्टय संपन्न होऊ घातलेला साधक आहे. अशा पद्धतीने होऊ घातलेल्या साधकाची महती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. म्हणून त्याचा अभ्यास सुद्धा पार लागण्याची व्यवस्था या विचारसागरच्या अभ्यासात आहे. म्हणून आता सर्व जीव विशेष सुखाचे ठिकाणी तृप्त आहेत. नित्य मोक्ष सुखाची कोणाला जरुरी नाही. म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे, हेही म्हणणे बरोबर नाही. म्हणजे साधन चतुष्टय संपन्नतेचा अभाव जरी असला तरी प्रत्येक जण आपापल्या परीने थोडा थोडा अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून ग्रंथारंभ निष्फळ नाही. तो शुभकर्माने आणि उपासनेने त्याची जी मलविक्षेप दोष निवृत्ती आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न तो करतोय. आणि ज्या दिवशी मलदोष आणि विक्षेप दोष जातो तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानरूपतेच्या अभ्यासाचा विचार केल्याशिवाय पर्याय नाही, ही भूमिका उत्पन्न होतेच असं भगवंत म्हणतात. मग आता पुढे म्हणतात, तिसरा जो विचार आहे की सर्व लोक विषय सुखाचे ठिकाणीच काय आहेत, प्रवृत्त आहेत, विषयातच आनंद शोधायला जात आहेत. म्हणून जगातील यच यावत मनुष्याविषयी विचार केला तर मग त्यांचे काय केलेले आहेत, ते 4 विभाग केलेले आहेत आणि ते 4 विभाग आपल्याला अभ्यास करावे लागतील. ते का करायचे, तर यातल्या कुठल्या विभागात मी आहे हे मला कळून जातं आणि मला कुठे कुठे अपग्रेड व्हायचंय हेही मला कळून जातं. म्हणजे मी पामर असेल तर मी विषयी व्हावं, मग विषयी असेल
तर मी जिज्ञासू व्हावं आणि जिज्ञासू असेल तर मी मुक्त व्हावं. अशा अशा भूमिका आहेत. म्हणून इथे पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त असे 4 प्रकार सांगता येतील. म्हणून इथे काय आहे, हे 4 प्रकार केलेले आहेत. मग आता हे पामर वगैरे ही भाषा ही मला जरा नवीन आहे. मग जरा समर्थांकडे जावं. बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध असे 4 प्रकार आहेत ते. समर्थांनी त्यांच्या दासबोधात मांडले. मग त्याच्यावरनं आपण याचा अभ्यास करूया, की त्या दासबोधामध्ये ज्यावेळी पामराचा विषय येईल त्यावेळी पामराच्या ओव्या बोललेल्या आहेत. मग पामर काय म्हणतो, तर या लोकातील विहित आणि निषिद्ध भोगाचे ठिकाणी आसक्त असून शास्त्र संस्कार नसलेला तो पामर म्हणावा. आता हे काय झालं, फार मोठी शास्त्र प्रणित व्याख्या तयार झाली आणि मग आपल्याला ज्यावेळी बद्धाची भूमिका मांडावी लागते त्यावेळी मग बद्धाच्या भूमिकेसाठी समर्थांनी फार सुंदर ओवी लिहिली, की हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ या नाव बद्ध. आता पामराची व्याख्या समर्थांनी फार सुंदर केली आहे. कांता ध्यान सर्व, हाती द्रव्याची जपमाळ. काय करायचंय, मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय, मला पैसा मिळवायचा आहे, मला हे मिळवायचंय. कांता ध्यान सर्व काळ हे सांगायची विशेष गरज नाही. आणि सर्वात त्याच्यावर महत्वाचं लक्षण सत्संगाचा दुष्काळ. आता सत्संगाचा दुष्काळ असतो आणि त्या दुष्काळामुळे काय होतं, या नावबद्ध म्हणजे काय झाला, तो पामर झाला. म्हणजे या इथे काय आहे, विहित आणि निषिद्ध भोगाच्या ठिकाणी आसक्त असून. आता इथे बघा, विहित भोगाच्या ठिकाणी आसक्त असला तरी सुद्धा तो काय आहे, बद्ध आहे. असं कसं काय म्हणता येते. मग त्यालाही ओवी आहे, समर्थांनीच लिहिली आहे, की उपासनेचा आश्रयो, उपासनेविण हा उदंड केले तरी जयो होणार नाही. आता काय झालं, आशीर्वाद दिला. आता उदंड केले तरी जयो होणार नाही याच्यामध्ये काय आहे, की हा जो विचार करणारा, जो विहित कर्म करणारा जो आहे ना, तो यज्ञ याग वगैरे याच्यामध्ये प्रवृत्त असतो. आणि यज्ञ याग याच्यामध्ये प्रवृत्त होऊन सुद्धा त्या यज्ञयागात प्रवृत्त झाल्यानंतर तो बद्धच राहतो. कारण का, तो यज्ञयाग करायचा आणि मग तिथे सोडून द्यायचा. मुख्य विचार काय आहे, की त्या यज्ञयागाला उपासनेचा दर्जा कधी आणायचाच नाही. कारण त्या यज्ञयागाला जर का उपासनेचा दर्जा आणला तर माझी चित्तवृत्ती ही शांत होण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे या लोकात विहित आणि निषिद्ध भोगाचे ठिकाणी आसक्त असतो. आता निषिद्ध भोगाचे ठिकाणी आसक्त असतो. आता निषिद्ध भोग आपल्याला सांगितले ज्ञानदेवांनी, की मजदेवनी जाळीत कर्मफळेच्या आधीचा तो विचार आहे, की काय सांगितलं, की तू निषिद्ध कर्म करू नकोस. मग निषिद्ध कर्मामध्ये त्यांनी काय सांगितलं, की परस्त्री, परधन आणि परनिंदा या 3 गोष्टींचा विचार मांडला. आणि पुन्हा या साखरे महाराजांनी आपेयपान हे जोडीला घातलं तिथे. आपेयपान हे काय आहे, हे निषिद्ध कर्माचं मोठं एक साधन आहे. मग त्या ह्याच्यामध्ये हे आपेयपानाचा विचार केल्यानंतर मग जेव्हा या पामराची व्याख्या करण्याची वेळ येते तेव्हा मात्र काय आहे, की हा निषिद्ध कर्मामध्ये का आसक्त असतो, कारण याचा तमोगुण हा प्राधान्याने वर असतो. आणि प्राधान्याने वर असतो म्हणून इथे काय आहे, त्या पामराची एक व्याख्या तयार केली, की जे मानवाला करता येणं शक्य आहे पण ते त्यांनी करू नये. आणि हा पामर एक्झॅक्टली ते करण्यामध्ये काय असतो, अगदी गुंता असतो त्याचा. म्हणजे तेच करण्याविषयी त्याला अत्यंत आदर असतो. मुख्य मुद्दा इथेच सांगितला, सत्संगाचा दुष्काळ. म्हणजे सत्संग त्याला करावा असं वाटतच नाही. कोणी जर म्हटलं ना, की चला आपण देवळात जाऊया, तिथे आज साखरे महाराजांचं आपल्या श्रीगुरूंचं प्रवचन आहे, मग ते तुम्हीच ऐका. आपल्या घरातले सुद्धा बोलणारे निघतात तर काय बोलायचं, की नाही नाही ते तुम्हीच ऐका, काय चांगलं झालं हे आम्हाला चांगलं माहिती आहे, हे केस आमचे उगाच पांढरे झाले आहेत काय डोक्यावरचे वगैरे अशी भाषा बोलली जाते. म्हणजे इथे काय आहे, विहित आणि निषिद्ध भोगाचे ठिकाणी आसक्तपणा असतो. म्हणजे विहित भोग करताना ते भोग मी करतो आहे हा भाव त्यांच्या अंतःकरणात खूप मोठा असतो. देऊळ झाडून घेतील ते, काम वाईट आहे का चांगलं आहे, विहित काम आहे, पण बघा माझ्यासारखं देऊळ कोणी झाडत नाही. हा विहित भोगाच्या ठिकाणी आसक्तपणा आहे. नंतर तो वाढायचंही काम करेल एखाद्या भंडाऱ्याच्या ठिकाणी, पण वाढून झाल्यावर म्हणेल माझ्यासारखी पंगत कोणी वाढत नाही, माझ्यासारखं भरभर कोणी काम करत नाही.
म्हणजे इथे काय आहे, विहित कर्माच्या ठिकाणी तो या पद्धतीने आसक्त असतो, म्हणजे कर्ताभाव या पद्धतीने आसक्त असतो. म्हणून काय आहे, तो काय आहे, तो पामरच म्हणावा लागतो. आणि तिथे हो, पण तिथे पुन्हा ते मी करतो या भावातनं नको, हा त्यातला भाग आहे ना. हा, विहित तर केलं पाहिजे, पण विहित करताना ते मी करतो ही भूमिका असते. तिथे मग हा मलदोष जाणार कसा माझा? मलदोष घालवायचा असेल तर करता भाव मी सोडला पाहिजे. आणि मग हा निष्काम कर्म निष्काम उपासना. आणि समर्थ काय म्हणतात, विशेषत्व आलं की गेलं. विशेषत्वामध्ये मी करताय, हा इथे बसलेला मी काय आहे, करताय, झालं. रामकृष्ण हरी. मग तासभर बडबड केली, त्याचं काय झालं? असं झालं, मी करता म्हणसी तेणे तू कष्टी होसी, असं म्हणतात समर्थ मला. राम करता म्हणसी यश कीर्ती प्रताप. आता मी हा मी करता जर म्हणलो नाही तर काय होईल, असाही विचार करून बघूया आपण. आता मी करता म्हणलो की मला सुखदुःख भोगावी लागतात, कारण अनर्थ परंपरा येणारच आहे, ती समोर लिहिलेलीच आहे आपल्या. मग आता मी करता नाही म्हणालो तर मग करता कोण झाला? कारण कर्तेपणा कोणाला तरी दिला गेलाच पाहिजे. मग करता कोण झाला? ईश्वर करता झाला किंवा राम करता झाला. मग आता तो करता झाला तर काय झालं, मी कसा झालो? मी अकर्ता झालो. मग अकर्ता हे स्वरूपाचं मग झाला, मलदोष दूर व्हायला झाला की नाही? अशा पद्धतीने आपल्याला मलदोष जर घालवायचा असेल तर पुन्हा काय केलं पाहिजे, मी करता म्हणता अजिबात नाही. पण हा पामर जो असतो ना, बद्ध जो असतो ना, त्याच्या ठिकाणी 3 दोष असतात. साखरे महाराजांनी फार सुंदर विचार मांडला की ज्याच्या ठिकाणी 3 दोष असतात तो बद्ध म्हणजे पामर. मग मलदोष त्याच्या ठिकाणी असतो म्हणजे पाप करण्याची वृत्ती असते. विक्षेप दोष म्हणजे चंचलता त्याच्या ठिकाणी असते आणि चंचलतेमुळे मी करता ही भूमिका असते. आणि आवरण दोष तिथे असतो म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान असतं. मग असं जर तिन्ही दोष असेल तर तिथे मी करता भाव असणार नाही काय? म्हणून तो विहित कर्म जरी केली तरी सुद्धा काय आहे, त्यामध्ये मी करतो ही भूमिका मोठेपणाने मांडली जाते. आणि ती मांडली गेल्यामुळे काय होऊन जातं, तिथे जे चित्त शुद्ध व्हायला पाहिजे ते चित्त शुद्ध होण्याचं काम थांबून जातं. म्हणून निष्काम कर्माने चित्त शुद्ध होतं. मग पूजा कशी असावी? निष्काम असावी. मग निष्काम असावी तर देवाला काही मागूच नये. मग देवाला काही मागू नये. मागितलं तर काय मागावं? माझ्या मोक्षाची व्यवस्था कधी करतो हे सांग बाबा. आता मोक्षाची व्यवस्था मागितली तर लोक म्हणतील मग तू काही मागितलं ना? हो, मागितलं ना, पण ते संवादी मागितलं, कारण त्यामध्ये मी निरपेक्ष होण्याची व्यवस्था. कारण मोक्ष हा निरपेक्ष व्यापक आनंदाच्या अनुभवाचा विषय आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा जो पामर जो आहे हा विहित कर्म करतो पण त्या ठिकाणीही आसक्त असतो, निषिद्ध कर्म करतो त्या ठिकाणीही आसक्त असतो. आणि शास्त्र संस्कार नसलेला हे पद ज्ञानीपुरुषावरील अतिव्याप्ती दूर करते. मुख्य मुद्दा काय आहे? अतिव्याप्ती या शब्दाचा अर्थ उणेपणा. आता ज्ञानीपुरुष जो आहे तो कसा आहे? तो शास्त्र संस्कार असलेला आहे. आणि तो असून सुद्धा काय म्हणतो, मी काही करत नाही. पण तो मी काही करत नाही हे म्हणताना तो करून मी काही करत नाही ही भूमिका त्याची असते. म्हणून इथे हा जो आहे बद्ध, तो शास्त्र संस्कार नसलेला आहे. म्हणून इथे काय आहे की ज्याच्या ठिकाणी शास्त्र संस्कार नाही, म्हणजे पुन्हा शास्त्र संस्कार काय आहे? प्रत्येक शास्त्राचा एक संस्कार आहे. म्हणूया प्रत्येक एक शास्त्र आहे. म्हणजे अद्वैत तत्वज्ञान हे शास्त्र आहे. पण मुद्दा काय आहे की आपल्या वेदांताचा जो पूर्व विभाग म्हणजे वेद नावाचा जो पूर्व भाग जो आहे त्याच्यामध्ये काय आहे, सगळ्या खूप काही गोष्टी मांडलेल्या आहेत, त्या शास्त्रानुसार मांडलेल्या आहेत. म्हणजे कर्म कसं करावं, या पद्धतीने उपासना कशी करावी, हे सगळं मांडलेलं आहे. त्यानुसार सगळं नैवेद्य कसा दाखवावा वगैरे सगळं मांडलेलं आहे. पण यातला कुठलाच संस्कार नसतो त्याच्या ठिकाणी. जिथे जाईल तिथे तो त्याच्या त्याच्या पद्धतीने वागतो आणि ती पद्धत सहसा निषिद्ध असते. अशा पद्धतीने तो विषय असतो. म्हणून इथे काय आहे, असा जो पामर आहे तो पामर काय आहे, पुन्हा प्रश्न काय आहे की जगातील यच्च यावत मनुष्याधिकांचा विचार चाललेला आहे तो 4 भागात चाललेला आहे. आणि विषय सुखाचे ठिकाणी तृप्त आहे, नित्य मोक्ष सुखाची जरुरी नाही. आता हा पामर जो आहे याच्या ठिकाणी मात्र मोक्ष सुखाचा विचारच आपल्याला सापडणार नाही. मग पुढे दुसरा जो विचार आहे तो विषयी आहे. शास्त्राज्ञेप्रमाणे विषय भोगणारा असून या लोकच्या
किंवा परलोकाच्या अधिक विषय प्राप्तीकरिता जो कर्माचरण करतो तो विषयी म्हणावा. आता विषयी म्हणजे कोण? मुमुक्षू. समर्थांच्या भाषेत आणि साखरे महाराजांच्या भाषेत काय झाला? एक दोष गेलेला. कुठला दोष गेला? मलदोष गेलेला. आता मलदोष कसा काय गेला याचा? तर हा जो विषयी जो आहे ना, कधीतरी त्याला सद्बुद्धी होते, कधीतरी तो प्रवचनाच्या ठिकाणी जातो, एखादं प्रवचन कीर्तन ऐकतो आणि म्हणतो, नाही अरे बाबा, माझं काही फार चुकलेलं आहे, आता मला माझ्या कर्मामध्ये दुरुस्ती केली पाहिजे, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, हे जे काय माझं वागणं चाललेलं आहे ते अत्यंत चुकीचं चाललेलं आहे. मग त्या चुकीच्या चालण्याला काय झालेलं आहे, मला आता पायबंद घातला पाहिजे. आणि अशा पद्धतीने काय होतो, बद्ध ते मुमुक्षू होती. आता कशामुळे होती? ते असं काही चांगलं ऐकलं तर होती. मग तो कसा आहे, मुमुक्षू कसा असतो? जो संताशी शरण गेला, संत जनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथात. म्हणजे थोडासा अलीकडे जो आहे तो साधक बोललेला हा संतजनी आश्वासिला वगैरे ही भूमिका आहे. पण मुख्य मुद्दा काय आहे की त्या बद्धाच्या आणि साधकाच्या मध्ये जी अवस्था आहे की नाही, मी जी काय पापकर्म करतो आहे ती पापकर्म आता मला अजिबात मान्य नाही, म्हणून शास्त्राज्ञेप्रमाणे विषय भोगणारा असून, की शास्त्राने जी आज्ञा दिलेली आहे, मी गृहस्थाश्रमी असेल तर गृहस्थाश्रमीचे सगळे मी नियम पाळणार आहे, मी वानप्रस्थात असेल तर वानप्रस्थाचे नियम मी पाळणार आहे. अशा पद्धतीने विहित विषय म्हणजे विहित, त्याचं मुख्य मुद्दा काय आहे, शास्त्राज्ञ नेहमी काय आहे, ती विहित विषय भोगायचे आणि पुन्हा विहित पद्धतीने आणि पुन्हा सीमित, हा त्यातला विचार आहे. हा हा मग या लोकच्या किंवा परलोकाच्या. पण इथे मात्र विषयीची भूमिका काय असते, त्याला परलोकाची फार आवड असते, की स्वर्गात जाईन मी, कारण ही यज्ञयाग करेन, यज्ञयागाविषयी अत्यंत आवड असते. पण हे यज्ञयाग कशासाठी करायचे, तर ते स्वर्गात जायचं आणि स्वर्गात काय करायचंय, तर उत्तमोत्तम भोग मला मिळाले पाहिजे. म्हणजे विषयीचं जे काय वागणं जे असतं ना, ते मला का बदलायचंय वागणं, तर ते स्वर्गप्राप्तीसाठी बदलायचंय, ही भूमिका त्याच्या अंतःकरणात असते. म्हणून मुमुक्षू जरी झाला म्हणजे समर्थांच्या भाषेतला, तरी सुद्धा तो कसा आहे, त्या बद्धापेक्षा थोडा काय आहे, बरा आहे, की नाही त्यांनी पापकर्म करण्याची आपल्या अंतःकरणातली बुद्धी नष्ट केलेली आहे. पण मात्र स्वर्गात जायची इच्छा मात्र तिथे आहे, उत्तमोत्तम भोग मिळावेत मला, मग मी अत्यंत छान वागेल, पृथ्वी तलावर सुद्धा मी विहित कर्म करेल, त्यामुळे काय होऊन जाईल, जे मोठे मोठे लोक आहेत ते मला जवळ करतील, त्यामुळे त्यांची जवळीक मला मिळेल, त्यामुळे माझी कामं सुद्धा 4-2 सहज होतील. म्हणजे ही सगळी भूमिका जी असते ना, ही या विषयीची भूमिका असते. म्हणून त्यातून मग पुढे काय होतो, शेवटी यातनं प्रत्येक जण जातच असतो. म्हणजे एकदा मी काकांना म्हणालो की मी त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या रांगेमध्ये मी उभा होतो आणि मी पाहत होतो सगळी लोक, आणि पाहताना माझ्या असं लक्षात येत होतं की ते फक्त काय म्हणतायत, ज्ञानेश्वर महाराज की जय, पांडुरंग हरी, विठ्ठल हरी, अशी भूमी, असं फक्त ते तेवढंच घेत आहेत नाम आणि ते त्या रांगेतनं पुढे सरकत आहेत. काका, या लोकांचं कसं काय विचार होतो म्हणलं काका. तर काका म्हणाले, कसं आहे म्हणे, या रांगेत आपणही कधीतरी उभं होतो असा विचार कर तू म्हणे. आत्ता तू अभ्यास करायला लागलाय म्हणून तू स्वतःला जरा अपग्रेड समजत असशील, तर हा अहंकार आहे तुझ्या अंतःकरणातला. तू सुद्धा असाच कधीतरी उभा होता, त्यातून हा क्रमविकास होत जातो. म्हणजे ते रांगेत उभे आहेत, पांडुरंगाचं नामस्मरण करता आहेत, अजाणतेतनं जरी करत असले तरी काय होतं, हळूहळू तोच पांडुरंग यांना शुद्ध कर्म करण्याची व्यवस्था तयार करतो आणि मग असाच त्या बद्धातनं काय होऊन जातो, मुमुक्षूचा म्हणजे त्या विषयीचा एक पुढे येऊन जातो. म्हणून तू स्वतःला काही जास्त समजून घेऊ नकोस ना, अदरवाईज तुझा सुद्धा प्रवास काय होऊन जाईल, पुन्हा तू या रांगेत येशील, अशी भूमिका त्यांनी माझ्या पुढे मांडली. पण आपला जिज्ञासू हा जो आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, ज्याला पुण्य संस्काराने सत्शास्त्राचे श्रवण झाल्यामुळे असा विचार उत्पन्न झाला की विषय सुख अनित्य आहे. कारण विषय सुखाशी संबंधित असलेला जो पूर्व पक्षाचा प्रश्न आहे ना, तो कोण सोडवतो, तर तो साधक सोडवायचा प्रयत्न करतो आणि सिद्धाला सोडवायची आवश्यकता नसते, कारण त्यांनी तो सोडवलेला असतो. म्हणून ज्याला पुण्य संस्काराने
की पुण्यसंस्कार असतो, पूर्वजन्मीचं सुकृत असतं आणि त्या सुकृतातनं काय होतं, कोणी ना कोणीतरी कुठल्या तरी प्रवचन कीर्तनाला जातो आणि हळूहळू तो काहीतरी स्वतः अभ्यास करायला लागतो किंवा श्रीगुरूंचं मार्गदर्शन घेतो. म्हणून जो संताशी शरण गेला, मग ग्रंथाच्या निमित्ताने तो संतांना शरण गेलेला असतो. संतजनी आश्वासिला. आता संत आणि श्रीगुरू हे दोन्ही काय आहेत, एकच शब्द आहेत असं आपण गृहीत धरूया. मग संतजनी म्हणजे संतांच्या शब्दांना तो किंमत देतो आणि त्या संतांच्या शब्दांना किंमत दिल्यानंतर हे विषय सुख जे आहे ते येतं आणि जातं. म्हणून पुन्हा काय आहे, विषय सुखातनं विषयातनं मिळालेलं सुखसुद्धा दुःखरूप आहे, म्हणजे तेही जातं. मग ते गेल्याचंही मला दुःख होतं. म्हणून विषयजनित जे जे सुख तेथे असे परमदुःख, या सगळ्या ओव्या त्याला कळतात आणि कळून तो काय होतो की हे विषय सुख कसं आहे, अनित्य आहे आणि जिथे जिथे अनित्यता असते तिथे तिथे माझी अंतःकरण वृत्ती मी जाऊ देणार नाही. अशा हट्टाने तो काय करतो, साधक नावाची जी व्यक्ती आहे ती अभ्यास करत राहते. म्हणून साखरे महाराज काय म्हणाले की ज्याने मल आणि विक्षेप दोष दूर केलेला आहे आणि केवळ आवरण दोष निवृत्त्यर्थ जीवन जगायचा प्रयत्न करायचा आहे, अशी भूमिका घेऊन जो जगतो ना तो साधक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, पामराच्या ठिकाणी 3 दोष, मलविक्षेप आणि आवरण. विषयीच्या ठिकाणी 2 दोष. कुठले दोष, विक्षेप आणि आवरण. साधकाच्या ठिकाणी किती दोष, एकच दोष, आत्मस्वरूपाचे अज्ञान. कारण त्यांनी योग्य वागून काय केलेलं आहे, मलविक्षेप दोष निष्काम कर्मोपासनेने दूर केलेले आहे. आणि सिद्धाच्या ठिकाणी मात्र एकही दोष नाही, दोषरहित. आता ही जी दोषरहितापर्यंतची अभ्यासाची भूमिका आहे ती जर मला करायची असेल तर इथे साधक दशेमध्ये विषय सुख अनित्य आहे, म्हणजे ते येणारं आणि जाणारं आहे, ते आत्मस्वरूपाच्या सुखासारखं नित्य नाही, असा विचार त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होतो. विषय प्राप्तीस फार कष्ट करावे लागतात हे त्याच्या लक्षात येतं की विषय सुखासाठी मी खूप काही कष्ट घेतो, पण ते कष्ट केल्यानंतर सुद्धा मला ज्या प्रमाणात ज्या कष्ट केले आहेत त्या प्रमाणात मला सुख मिळाला पाहिजे, त्या प्रमाणात मला सुख काही मिळालेलं नसतं. हा त्याचा मॅक्सिमम वेळेचा अनुभव असतो. विषय प्राप्तीस फार कष्ट करावे लागतात, कदाचित अदृष्टाने प्राप्त झाले तर रक्षणाचे कष्ट. म्हणजे कदाचित जर माझ्या पुढे खूप पैसा वगैरे काही सगळं मिळालं तर मला ते सांभाळायचे कष्ट करावे लागतात आणि नष्ट होतात तेव्हा मात्र फारच कष्ट होतात. मग आता काय करायचं, अशा पद्धतीने तो विचार आहे. आता त्यावर मी एक गोष्ट सांगतो, ती साखरे महाराजांनी ज्यांनी हा ग्रंथ लिहिलाय त्यांची गोष्ट सांगतो की माणसाचं साधक दशा किती उत्कट असू शकते, ही भूमिका मला मांडायची आहे. की हे सगळं कष्ट होतात आणि हे कष्ट साधकाला मानवत नाही. हे सिनियर साखरे महाराज जे आहेत, विनायक महाराज जोशी, ते ज्यावेळी त्यांच्या श्रीगुरूंकडे गेले, अच्युतराय पटवर्धन का काहीतरी, अच्युतराव पटवर्धन त्यांचं नाव आहे, ही साखरे महाराजांनी सांगितलेली गोष्ट. आणि गेल्यावर ते म्हणाले की अनुग्रह द्या मला, कृपा करावी तुम्ही आम्हाला. त्यावेळी हे साखरे महाराज अत्यंत श्रीमंत होते आणि हे अच्युतराव पटवर्धन हे गरीब. म्हणजे त्या काळी त्यांनी काय केला, तो वाडा होता ना त्यांचा, या साखरे महाराजांनी विकून टाकला ₹1.25 लाख. आणि ₹1.25 लाख विकून ती सगळे पैसे दानधर्म केले आणि म्हणाले आता मी आलो ना तुमच्या जोडीला, मग आता मला अनुग्रह द्या. आणि त्यानंतर साखरे महाराजांना केवढे मोठे पैसे मिळाले त्यांच्या प्रारब्धानी वगैरे, तो भाग वेगळा, जाऊ दे, त्यांच्या प्रारब्धातच होते ते, तो राजयोग त्यांच्या प्रारब्धाचाच विषय होता. पण प्रश्न असा आहे की 1.25 लाखाची इस्टेट एकाएकी त्यांनी मोकळी करून टाकली. हा काय आहे, हा साधक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की मोक्षाकरिता देव जोडे, देव जोडायची वेळ आली ना तर मी माझं काय जीवाचं बरं वाईट झालं तरी सुद्धा चालेल, पण मी देव जोडण्याच्या बाबतीत कधीही मागे हटणार नाही, अशी ही साखरे महाराजांची गोष्ट आहे. म्हणून हा साधक जो आहे ना, तो इतके कष्ट आहेत सगळे हे प्राप्त करून घ्यायला आणि पुन्हा रक्षणाला, तर यातून तो काय करतो, ह्या विचारातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. अशा रीतीने सर्वकाल विषय सुख अनंत दुःखाने व्याप्त आहे हे त्याला कळालेलं असतं. म्हणजे हे सगळं मिळतंय खरं, पण तरी सुद्धा प्रत्येकाचे दुःखाचे सेट वेगळे असतात. आपल्याला काय वाटतं
अंबानी महाराज खूप मोठे आहेत, त्यांच्याजवळ खूप पैसा आहे, पण त्याच्या दुःखाचा सेट काय आहे ते मला काय माहिती. मला माझ्या दुःखाचा सेट काय आहे माहिती आहे ना. मग तेवढाच विचार करावा आणि त्यातून त्या आनंदाकडे जाण्याचा कारणासह विचार करावा. मुख्य मुद्दा काय आहे, हा जो जिज्ञासू जो आहे ना, तो विचार करणारा आहे. म्हणून साधक बोलिला ग्रंथा तरी, असा जो साधक आहे तो संतजनी आश्वासितो, श्री गुरूंना शरण जातो. म्हणून दुःखाने व्याप्त आहे, म्हणून सदैव दुःखरूप आहे, आणि सर्व दुःख निवृत्ती लौकिक उपायाने होत नाही. म्हणजे दुःखाची निवृत्ती करण्याचा कितीही आम्हा प्रयत्न केला तरी सुद्धा लौकिक उपायाने दुःख निवृत्ती होत नाही. भले काही जण सांगतात की आम्हाला हा तोडगा दिला, तो तोडगा दिला, तरी सुद्धा ती निवृत्ती कशी आहे, ती पुन्हा तात्कालिकच आहे, लयरूपच आहे. अशा पद्धतीने लयरूप निवृत्ती होते. म्हणजे त्याचा अर्थ ती दुःख निवृत्ती आत्यंतिक नसते, हा त्यातला भाग आहे. कदाचित झाली तर पुन्हा उत्पत्ती होते. यावरून हेच ठरते की दुःखाचे आश्रय जे शरीर, ते जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख निवृत्ती होणे शक्य नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत काय आहे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, असा विचारच आहे. काकांनीच दृष्टांत दिलेला आहे, तोच सांगतो की त्यांच्याकडे एक पेशंट आला. तो म्हणाला त्याला अल्सर झालेला होता, आणि अल्सर झालेला असल्यामुळे त्याला भजी खाता येत नव्हती. मग भजी खाता येत नव्हती म्हणून त्याने काकांकडे तक्रार केली, हा अल्सर मला का व्हावा. मग ते म्हणाले, तुला शरीर मिळालं म्हणून तुला अल्सर झाला, तू या जगात आलाच नसता तर तुला अल्सर कशाला झाला असता. म्हणजे काय आहे, हे शरीर काय आहे, दुःखाचं कारण आहे. मग आता आलंय तर काय केलं पाहिजे, ते सुख दुःख भोगलं पाहिजे. मग परत भोगायला येऊ नये असा काहीतरी उपाय केला पाहिजे. मग हाच काय झालं पाहिजे, शेवटचा जन्म असं ठरवून अभ्यास करायचा. आणि शेवटचा जन्म आहे असा ठरवून अभ्यास केला तर काय आहे, मला माझ्या आनंदापर्यंत जाता येतं. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत काय आहे, अभ्यास हा करण्याचा विचार करावाच लागेल. म्हणून इथे मांडलेलं आहे, काय मांडलंय, संसार दुःखास कारण काय आहे. हा, मग त्या तक्त्यामध्ये तो विचार लक्षात घ्या की तो तक्ता आपल्याला काय सांगतो की हे संसार दुःख मला का होतात, तर याचं कारण मला शरीर मिळालेलं आहे म्हणून. मग आता काय करायचं, परमार्थ कशासाठी करायचा, सच्चिदानंद पदवी घेण्यासाठी करायचा. पण त्याबरोबर काय आहे, सच्चिदानंद पदवी प्राप्त झाली तर शरीर नावाचं दुःख आपल्याला परत मिळत नाही. म्हणून शरीराची निवृत्ती करायची असेल तर काय केलं पाहिजे, जीवनमुक्ती साध्य केली पाहिजे. म्हणजे चौथ्या विभागात मी गेलो पाहिजे. पण हा विभागाचा विचार करणारा केवळ साधक आहे, ही भूमिका आपल्याला लक्षात आली पाहिजे. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःख निवृत्ती होणे शक्य नाही. कारण प्रत्येक शरीर पुण्यपापाने रचित असून त्यात मनुष्य शरीरे तर समान पुण्यपापाचे फल आहे. मग प्रत्येक शरीर जे आहे ते कशाचं आहे, तर तिथे पुढचा विचार मांडलेला आहे की शरीरास कारण काय आहे, धर्माधर्म. आणि धर्माधर्म या शब्दाचा अर्थ धर्म आणि अधर्म, आणि धर्म शब्दाचा अर्थ पुण्य, आणि अधर्म शब्दाचा अर्थ पाप. म्हणजे हे शरीर जे आहे ते कसं मला मिळालं, तर पापपुण्य समान झाली आणि मला शरीर प्राप्त झालं. म्हणजे याचा अर्थ पुण्याचं फल सुख हा माझ्या पुढे विचार येणार आहे, आणि पापाचं फळ दुःख आहे. म्हणजे सुख आणि दुःख ही मला काय होणार आहे, प्राप्त होणार आहेत, हा त्यातला भाग आहे. म्हणजे याचा अर्थ सुखदुःखाचे प्रसंग हे माझ्या पुढे येणार आहेत. मग आता देवशरीरे तसेच मिश्रित कर्माचे फल आहे. मग देवशरीरे ही तशीच काय आहेत, मिश्रित कर्माचं फल आहे. मग आता रामाला किती दुःख भोगावी लागली. आता रावणाने सीतेचं हरण केलं वगैरे, म्हणजे एवढे तर दुःख आपल्यालाही होत नाही. म्हणजे किती वनवास भोगावा लागला, राज्य सोडावं लागलं, अधिकार सगळे त्यांचे होते, पण काय झालं, हे सगळं भोगावं लागलं. म्हणजेच काय आहे, ही शरीरं सगळी कशी आहेत, मिश्रित कर्माची फलं आहेत. म्हणून देव शरीरं सुद्धा कशी आहेत, ती मिश्रित कर्माची फलं आहेत. केवळ पुण्याचे नाही, कारण त्यांनाही आपल्याहून श्रेष्ठ देवाचे ऐश्वर पाहून दुःख होते. आता ते पण काय कमीपणा आहे, तिथे सुद्धा तर पुन्हा घोटाळा आहेच. इथं जसं काय म्हणूया श्रेष्ठ कनिष्ठतेचा विचार आहे तसाच तिथं आहे. इंद्रादिक देवांना
दैन्य दानवादिकांचे भय होत असल्याने शास्त्रात वर्णन आहे. म्हणजे इंद्रदेव सुद्धा काय आहे, स्वर्गात आहे, पण स्थिर आहे काय, तो पुन्हा त्या दानवांना भीतो आहे. पुन्हा एखाद्या रावणाने स्वारी केली तर पुन्हा काय करायचं, कपडे धुवायची वेळ येणारच आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, इथे प्रत्येकाला काय आहे, भीती आहे. पाप नसते तर देवांना दुःख झाले नसते. म्हणजे इंद्राला सुद्धा भीती वाटली नसती, मग स्वर्गात जाणाऱ्यांना काय झालं असतं, बरं वाटलं असतं. म्हणजे तिथे स्वर्गात समजा आपण गेलो आणि तिथे जर एखाद्या दानवाची स्वारी झाली, काय व्हायचं, त्या देवांबरोबर आपणही कापले जायचो. काय मोठा घोटाळा असतो. त्या स्वर्गात जाऊन काय आनंद मिळतो, तो रामकृष्ण हरी बोलूया. साधक या आनंदामध्ये अजिबात सहभागी नसतो, कारण त्याला पक्क माहिती असतं की तिथलं पुण्य संपलं की पुन्हा मला या भूमीवर यावं लागतं. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, असं ज्ञानदेव म्हणतात. ते पुण्यात्मक जरी असलं तरी ते काय आहे, पापच आहे. अशा पद्धतीने पाप तुम्ही करू नका, स्वर्गात जायचं पाप करू नका, हा त्यातला मुख्य विचार आहे. यावरून देवांची शरीरे ही पापपुण्याचे फल आहे असे निश्चित होते. वेदांमध्ये देव पापरहित आहेत असे वर्णन आहे. त्याचे तात्पर्य दोन तऱ्हेने सांगता येते. कारण इथे पुन्हा अशी काही शंका आली की देव पुण्य शरीरे आहेत, मग त्याच्याबद्दल ही पाप आणि पुण्य मिश्रित आहेत, या विधानाचं तुम्ही मग जस्टिफिकेशन काय देणार. एक, त्यांना कोणत्याच कर्माचा अधिकार नसल्यामुळे त्यांच्या कर्मापासून पातकोत्पत्ती होत नाही, म्हणून ते पापरहित आहेत. ही भूमिका मांडलेली आहे की त्यांना कोणत्याच कर्माचा अधिकार नाहीये, म्हणून काय आहे, की कर्म केलं की काय होतं, पाप होतं किंवा पुण्य होतं. पण साधक काय म्हणतो, रामकृष्ण हरी, म्हणून तो मजदेवनी जाळी तर कर्मफळे. साधक हुशार आहे. साधक प्रत्येक कर्म त्या ईश्वरार्पण बुद्धीने करतो आणि तो काय होऊन जातो, पापरहित होतो, मुक्तच होतो. म्हणून इथे काय, हा पापरहितता कशी आहे, तर त्यांना कर्मच करण्याचा अधिकार नसल्यामुळे मग त्यांना काय अधिकार आहे, कर्म घेण्याचा अधिकार आहे, हवी घेण्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीने ते विचार मांडले गेलेले. पण इतकी गोष्ट खरी की जन्मातील केलेल्या पातकांचे फल त्यांना देवशरीरात भोगावे लागते. दुसऱ्या रीतीने असे की इंद्रादी देवांची शरीरे अधिक पुण्य व न्यून पाप यांनी रचित आहे, म्हणून त्यांना सुखाचे दिवस जास्त आहेत, पण पापाची फळंही त्यांना त्या तिथे भोगावी लागतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्यांच्यावर स्वारी होते आणि त्यांना कधीतरी सुद्धा अशा पद्धतीने हां हां पदच्युत व्हावं लागतं त्या पुण्याधिकांमुळे. म्हणून इंद्रादी देवांची शरीरे अधिक पुण्य व न्यून पापयुक्त आहेत. त्या पुण्याधिकामुळे वेदात देवांची शरीरे पापरहित आहेत अशा पद्धतीने म्हटलेले आहेत. वास्तवात नाही, थोड्या पद्धतीने ती काय आहेत, पुण्यवान आहेत. पापाचा अत्यंत भाव सांगण्याचा वेदवाक्याचा अभिप्राय नाही. लौकिकातही ज्या गावात पुष्कळ ब्राह्मण असतात त्यास हा ब्राह्मणाचा गाव आहे असे म्हणण्याची वहिवाट आहे. म्हणजे काय आहे, या गावात पुष्कळ ब्राह्मण असतील तर हे काय आहे, हे ब्राह्मणाचं गाव आहे अशा पद्धतीने बोललं जातं. म्हणजे त्या गावात इतर समाजाचे लोक राहत नाहीत काय, राहत असतात, पण काय आहे, संख्येने कमी आहेत, पण आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते पापपुण्याची शरीरं आहेत देवदेवतांची, ती अधिक पुण्यवान आहेत आणि कमी पापवान आहेत, हा सांगण्याचा विचार इथे स्पष्ट करतायत. त्यास हा ब्राह्मणाचा गाव आहे असं म्हणण्याची वहिवाट आहे. तसेच सर्व पशु पक्षी यांची ही शरीरे मिश्रित कर्माची फले आहेत, कारण त्यात जे दुःख होते ते पापाचे फल आणि उत्तम अन्नापासून आणि मैथुनापासून जे सुख होते ते पुण्यफल आहे. कारण त्यांना जे काय पिंजऱ्यात ठेवून दिलं की काय झालं, दुःख आहे त्याला. आता चांगला पोपट आहे तो किंवा असे काही पक्षी असतात की ते पिंजऱ्यात ठेवून दिले जातात. पुन्हा आता सुखही आहे, आपल्याला गाडीत बसायला मिळत नाही पण ते कुत्रं गाडीतनं फिरतं, मग आता काय करायचं. म्हणजे त्याचं पुण्य आहे ना, की आधी मला गाडीतनं फिरवावं, पूर्वजन्मी काहीतरी याच्यावर उपकार केला असेल की त्यामुळे याला हेच कुत्रं पाळावं अशी भूमिका तयार होते त्या माणसाला आणि त्याच्या गाडीतनं ते प्रवास करतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तो पुण्यवान झाला. म्हणजे इथे काय आहे की असं त्यांना दोन्हीही मिळतं. म्हणजे पशुपक्ष्यांनाही सुद्धा काय आहे, हा विचार आहे, सुखदुःखाचा विचार आहे, तसा माणसांनाही आहे.
म्हणून ते मला सुखदुःख कसं मिळालं, तर पुन्हा तोच विचार की आपल्याला शरीरास कारण काय? धर्माधर्म आहे, म्हणजे पापपुण्य आहे. त्यात उत्तम मनुष्याची देवाप्रमाणे व नीच मनुष्याची पशुपक्षाप्रमाणे त्यांच्या भोगावरनं कल्पना होते, की एखाद्याला खूप सुखाचे प्रसंग येतात बऱ्यापैकी आणि एखाद्याला मात्र दुःखच पदरी पडतं, काही यश येत नाही. मग आता काय आहे? पुन्हा तो भाग आहे. किंवा केलेल्या पापपुण्याच्या कर्मावरून मी काय होतो, पुढच्या जन्मामध्ये नीच योनीला प्राप्त होतो आणि पापाचे फल दुःख आहे. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणे शक्य नाही, जीवनमुक्त झाला तरी सुद्धा. मग जीवनमुक्तीमध्ये काय होईल? आवरण दोष निवृत्त होईल. लक्षात घ्या, आत्मस्वरूपाचं अज्ञान दूर होईल, पण शरीर मात्र काय आहे? शिल्लकच राहील. का राहील? कारण या जन्मातली पुन्हा पापपुण्य जी मला प्रारब्ध भोगानी जी भोगायची आहेत, ती भोगण्यासाठी माझं शरीर जिवंत राहणार आहे. मग आता काय आहे? म्हणून इथे ही आत्यंतिक निवृत्ती केव्हा होईल? ती पुन्हा हे शरीर नसेल तर आत्यंतिक निवृत्ती आहे. आणि शरीर नाही अशी अवस्था आणायची असेल तर काय केलं पाहिजे? पुन्हा विदेह स्थितीत मी राहिलो पाहिजे, म्हणजे आत्मस्वरूपाची ऐक्यता शरीर असताना प्राप्त करून घेतली पाहिजे. कदाचित हल्लीचे शरीर नष्ट झाले तरी प्रारब्धातील शरीर, प्रारब्धातील पुण्यपापाने पुन्हा दुसरे शरीर प्राप्त होईल. कारण शरीर पापपुण्याचे म्हणजे धर्माधर्माचे फळ आहे. म्हणजे पुन्हा काय आहे? ते चांगलं काम केलं आणि निषिद्ध वर्तन केलं याचं ते काय आहे? फळ आहे. त्या धर्माधर्माची अत्यंत निवृत्ती झाल्याशिवाय शरीराची अत्यंत निवृत्ती होणे संभवनीय नाही. मग आता ती कशी होईल आत्यंतिक निवृत्ती? दोन पद्धतीने. एक, आत्मज्ञान व्हायला पाहिजे आणि दुसरं काय झालं पाहिजे? या शरीरातले जे काय सगळे भोग आहेत ते भोगून मला समाप्त केले पाहिजे. आत्मज्ञान हा त्यातला काय आहे? प्रथम महत्वाचा भाग आहे. आणि दुसरा भाग जो आहे ते शरीर प्रारब्ध पडेपर्यंत शिल्लक राहतं आणि ते शरीर मात्र पापपुण्याचा भोग घेतं आणि मग निघून जातं. मग विवेकानंदांचे श्रीगुरु रामकृष्ण परमहंस, त्यांना कॅन्सर झाला, खूप दुःख होत होतं. विवेकानंद म्हणाले की देवी माता तुमच्याशी बोलते, तर तिला दुःख कमी करण्याविषयी तुम्ही सांगा काहीतरी. तर ते म्हणाले, मी देवी माते पुढे जातो त्यावेळी म्हणे मला कॅन्सर झाला ही भूमिकाच माझ्या अंतःकरणातून निघून जाते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की शरीराचं दुःख ते मला भोगूनच संपवलं पाहिजे, हे इनडायरेक्टली रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना मार्गदर्शन केलं. म्हणजे मुख्य काय आहे की जोपर्यंत शरीर नष्ट होत नाही, म्हणजे पुन्हा मिळत नाही, तोपर्यंत मला या पुण्यपापात्मक विचारातनं निवृत्ती नाही. त्या धर्माधर्माचे कारण रागद्वेष आहे. मग हे का झाले धर्माधर्म माझ्या अंतःकरणात तयार? तर पुढचा विभाग आला, त्याला काय झालं? रागद्वेष कारण आहे. राग शब्दाचा अर्थ प्रीती आणि द्वेष शब्दाचा अर्थ तिरस्कार. अशा पद्धतीने तो विचार आहे. संस्कृतात प्रीतीला राग म्हणतात. त्या रागद्वेषाच्या नाशा वाचून धर्माधर्माचा नाश होणार नाही. म्हणजेच काय आहे? हे रागद्वेष काय करतात? धर्माधर्म आपल्या पुढे आणतात पुढच्या जन्माचे, आणि आधीचे धर्माधर्म मला काय करायला लावतात? रागद्वेष करायला लावतात. आणि संत मला काय सांगतात? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे पूजन जर मला करायचं असेल तर कोणाचाही मी रागद्वेष करता कामा नये. रागद्वेष केला की काय झालं? त्याच्यामधील हरितत्वाचाच मी रागद्वेष केलेला आहे. मग हरीचा रागद्वेष परवडणार आहे का? तो त्याची शिक्षा मला देणारच आहे. तुला पुढच्या जन्माला घालतो आणि पुढचं मॉडेल कोणतं असेल हे काही सांगता येत नाही. म्हणून रागद्वेष अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे होतात. मग आता रागद्वेषाला काय कारण आहे? तर पदार्थांविषयी असलेलं अनुकूल प्रतिकूल ज्ञान. कारण नेहमी लक्षात घ्या, कुठलाही पदार्थ किंवा व्यक्ती ही मला कधीही बंधनात टाकत नाही, पण माझीच अंतःकरण वृत्ती त्याच्यामध्ये जाऊन अडकते आणि ती काय करते? त्या पदार्थाविषयी किंवा व्यक्तीविषयी अनुकूल प्रतिकूल विचार करते. अनुकूल विचार झाला की तो माझ्या प्रीतीचा विचार होतो, म्हणजे रागाचा विचार होतो, आणि जर का तो प्रतिकूल असेल तर तो माझ्या द्वेषाचा विचार होतो.
म्हणून इथे काय आहे, हे रागद्वेष का निर्माण होतात, तर अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे माझ्या अंतःकरणात हे रागद्वेष निर्माण होतात. आज आपल्याला हा टॉपिक थोडासा पूर्ण करायचा प्रयत्न करूया, निदान काही भागात. त्या पदार्थांविषयी हा आपणास सुखास हेतू आहे असे वाटते, त्याचे ठिकाणी अनुकूल ज्ञान होते, आणि त्या पदार्थांपासून दुःख होईल असे वाटते, त्याचे ठिकाणी प्रतिकूल ज्ञान तयार होते. म्हणजे मला सुख मिळेल असं वाटलं की मग काय होतं, बरं वाटतं, मग म्हणतो या माझ्या जवळ. आणि पुन्हा काय आहे, जे दुःख देणारे ज्या व्यक्ती किंवा पदार्थ असतात त्यांना म्हणतो तुम्ही लांब राहा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे अनुकूल प्रतिकूल ज्ञान काय आहे, हे कारण आहे. कशाच कारण आहे, पुन्हा पुढे अशा पद्धतीने त्याचे विचार केले पाहिजेत. मग त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानास काय कारण आहे, तर भेदज्ञान कारण आहे. मुख्य विचार काय आहे की धर्माधर्मास पापपुण्य कारण झालं, आणि मग काय झाला, त्याला रागद्वेष त्यातनं निर्माण झाला. मग रागद्वेषाच कारण काय, तर अनुकूल प्रतिकूल ज्ञान. आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानास कारण काय, तर भेदज्ञान. आणि मग भेदज्ञानमध्ये काय आहे, पुन्हा आपल्याला संत काय सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद आणि तत्सापेक्ष अभेद, हे दोन्ही काय आहेत, पुन्हा सुख अमंगळ आहेत, सुखदुःखाच कारण आहेत. म्हणजे भेद झाला की काय होऊन जातं, हा माझ्या जवळचा आणि हा माझ्या लांबचा, यालाच काय म्हणायचं, जीव जीवाचा भेद, गुरु गुरूंचा भेद, देव देवांतांचा भेद. आमचा देव अत्यंत पॉवरफुल आहे, बरं बाबा, रामकृष्ण हरी म्हणायचं, त्याला काय इलाजच नाही. म्हणून इथे काय आहे की या वेदज्ञानामुळे काय होऊन जातं, आपल्याला खूप काही गोष्टींचा, नको असलेल्या गोष्टींचा सामना करावा लागतो. आपल्या स्वरूपाहून भिन्न पदार्थाचे ठिकाणीच अनुकूल प्रतिकूल ज्ञान होते, हाही विषय महत्त्वाचा आहे. आत्मस्वरूपाविषयी भेदज्ञान का नाही, कारण ते एकमेव अद्वितीय आहे, ते वेगळेपणाने कळतच नाही. पण ज्या ज्या गोष्टी वेगळेपणाने कळतात त्याच्याविषयी मात्र काय आहे, भेद तत्सापेक्ष अभेद, अशा पद्धतीची बोलणी होऊ शकते. आत्मस्वरूपाचे ठिकाणी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. सुखाचे साधनास अनुकूल व दुःखाचे साधनास प्रतिकूल असे म्हणतात. आपले स्वरूप म्हणजे आत्मा सुखरूप आहे, तो एकमेव अद्वितीय आहे. म्हणून काय आहे, तो सुखाचे किंवा दुःखाचे साधन होऊ शकत नाही. मग तेच खरं माझं स्वरूप आहे, आणि प्रत्येकजण आपण काय करतोय, त्याच्याच मागे जायचा सतत प्रयत्न करतोय. म्हणून आत्म्याविषयी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. विषय कुठून निघालेला आहे आपला, विषयात सुख आहे असं तुम्ही म्हणताय, हे काही खरं नाही. हे त्याचं उत्तर चाललंय. हे विषयात सुख आहे असं म्हणणारा जो पामर आहे, तो या विचारसरणीत सापडतो. हा तक्ता जो केलाय त्याच्यामध्ये सापडतो. म्हणून आत्म्याविषयी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. आपल्याहून भिन्न पदार्थाचे ठिकाणीच अनुकूल प्रतिकूल ज्ञान होते, तेव्हा भेदज्ञानाच्या नाशापासून अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचा नाश होत नाही. मग आता भेदज्ञानाचा नाश झाला पाहिजे. मुख्य मुद्दा काय आहे, जोपर्यंत भेदज्ञानाचा नाश होत नाही तोपर्यंत काय आहे, आपलं अनुकूल प्रतिकूल ज्ञान संपणार नाही. म्हणून तिसरा तरंग काय सांगतो, केवळ श्री गुरूंचं कर्तव्य सांगतो, आणि श्री गुरूंच्या कर्तव्यात काय म्हणतो की श्री गुरु हे त्या साधकाला भेदज्ञानातनं सोडवतात, त्या 12 प्रकारच्या भेदातनं सोडवतात. तो 12 प्रकारच्या भेदाचा जो विचार आहे तो आपल्याला पुन्हा प्रस्तावनेत जाऊन करावा लागणार आहे. तुम्हाला वाटलं असेल की अरे यांनी प्रस्तावना न घेता सुरू कसं केलं, पण ते पाठ पद्धतीमध्ये साखरे महाराजांचं म्हणणं असं आहे की तिसऱ्या तरंगातनं पुन्हा प्रस्तावनेत जा, आणि ती संपूर्ण प्रस्तावनेचा अभ्यास करा, आणि पुन्हा तिसऱ्या तरंगावर या, म्हणजे चौथ्या तरंगाचा विचार करायला समर्थ व्हाल. इतकी व्यापक भूमिका या विचारसागरमध्ये मांडली आहे. म्हणून भेदज्ञानाच्या नाशा वाचून अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचा नाश होत नाही. त्या भेदज्ञानास काय कारण आहे, तर आत्मस्वरूपाचे अज्ञान. म्हणजे ही जी काय सगळी तक्त्यावरची अनर्थ परंपरा जी आहे ती कशामुळे आहे, तर ती आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे आहे. म्हणून या भेदज्ञाना आत्मस्वरूपाचे अज्ञान कारण आहे. त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा नाश
यथार्थ आत्मज्ञानानेच होतो. आणि ज्याचा हा जो भेदज्ञानाचा नाश झालेला आहे, म्हणजे यथार्थ आत्मानुभव आलेला आहे, तो विषयांकडे सुख मागण्यासाठी कशाला भीक मागेल? म्हणजे विषयांकडे सुख द्या म्हणून कशाला भीक मागायला जाईल? जो सुखाच्या डोहात पडलेला आहे, जो म्हणूया मधाच्या काय म्हणूया तलावात पडलेला आहे, तो आता गोड खायला शोधण्यासाठी साखरेचा कशाला विचार करील? म्हणजे इथे काय आहे की या सगळं जे काय भेदज्ञानास कारण किंवा या अनर्थ परंपरेचं कारण की जे संसार दुःखापासून सुरू झालं, तर त्याचा नाश कशाने होईल? तर त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाला दूर केल्याशिवाय मला त्या नको असलेल्या परंपरेचा नाश होणार नाही. म्हणून या नको असलेल्या परंपरेला कारण काय आहे? तर आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आणि हाच आमच्या मुख्य ग्रंथाचा विषय आहे. काय विषय आहे? दुसरा अंश काय सांगितलाय? परमानंदाची प्राप्ती. आणि कशी? तर पुन्हा काय आहे? कारणासह वर्तमान दुःखातनं निवृत्ती. अनर्थ परंपरेला कारण काय आहे? हे शरीर, अज्ञान आहे. आणि त्याची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे खरं आमच्या अभ्यासाचं मुख्य ध्येय आहे. आणि हेच सिद्ध होतं असं दुसऱ्या तरंगात म्हणतात. जवळजवळ अशीच सरणी रामगीतेत श्री रामचंद्रांनी लक्ष्मणास अध्यात्मज्ञानाचा उपदेश करताना सांगितलेली आहे. त्यातही रागद्वेषापासून कर्म, म्हणजे त्या रागद्वेषातनं कर्म निर्माण होतं, कर्मापासून मला शरीर निर्माण होतं, जन्म घ्यावा लागे वासनेसंगे. पुन्हा शरीरापासून रागद्वेष असे सारखे चक्र चालू राहते. का चालू राहते? कारण आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचा मी कुठेही प्रयत्न केलेला नाही. आत्मस्वरूपाचं अज्ञान जसंच्या तसंच आहे. यास कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान हेच वेदांत शास्त्रात सर्व प्रपंच आणि त्या प्रपंचाचे ज्ञान आत्मस्वरूपात ज्ञानामुळे आहे. म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे आहे. तो आत्मस्वरूपात ज्ञानामुळे या शब्दाचा अर्थ काय? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे आहे असा नगारा वाचतो आहे. वर सांगितलेली परंपरा लक्षात येण्याकरिता थोडक्यात दाखवितो. तो तक्ता इथे मांडलेला आहे. त्या तक्त्याचा थोडक्यात विचार करूया आणि मग थांबूया. काही शंका असतील तर त्याचाही विचार करूया. तुम्ही समोर तक्ता तुमच्या आहे, वहीत पण आहे, पुस्तकात पण आहे. मग संसार दुःखास कारण काय? आता प्रश्नोत्तरांनी सुरुवात करूया. तर शरीर म्हणजे काय झालं? मला दुःखच का होतात असं जेव्हा विचारलं तेव्हा मी दृष्टांत काय दिला? आमचे श्रीगुरु काय म्हणाले? तू शरीर मिळालं म्हणून तुला अल्सर झाला. तुला शरीरच नसतं मिळालं तर अल्सर झालाच नसता. म्हणजे शरीरास कारण काय आहे? संसार दुःखास कारण शरीर आहे. मग शरीरास कारण काय? पापपुण्य. कारण पापपुण्य समान झाली की मनुष्य जन्म मिळतो. अशा पद्धतीने मग देव शरीरांचाही विचार केला गेला. पण मी देव शरीरात नसल्यामुळे फारसा विचार करण्याची गरज नाही. कारण मला देव व्हायचं नाही. म्हणजे कुठला देव? स्वर्गातला देव. हा, तसं देव व्हायचंय. देव शोधावया गेलो, देवाची होऊन गेलो. म्हणजे तो आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचंय. म्हणून इथे काय आहे? शरीरास कारण काय आहे? तर पापपुण्य आहे. म्हणून पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, पापात्मके पापे नरका जायचे. जणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणून ज्ञानदेव कशाचा उपदेश करतात? शुद्ध पुण्य कर, ही भूमिका मांडतात. मग मग धर्माधर्मास कारण काय? तर रागद्वेष. मग हे माझ्या अंतःकरणात धर्माधर्म का उगवतात? पापकर्म करण्याची किंवा पुण्यकर्म करण्याची संवेदना माझ्या अंतःकरणात का उगवते? तर याला कारण रागद्वेष आहे. राग म्हणजे प्रीती आणि द्वेष म्हणजे तिरस्कार. द्वेष, मोह, मत्सर हे एकाच कॅटेगरीत आले. मग आता या रागद्वेष निर्माण माझ्या अंतःकरणात होतात, त्याला काय कारण? तर अनुकूल प्रतिकूल ज्ञान. पदार्थांविषयी, व्यक्तींविषयी आणि परिस्थितीविषयी या तिन्हींविषयी मी काय करतो? अनुकूल आणि प्रतिकूल विचार करतो. म्हणून काय होतं? माझ्या अंतःकरणामध्ये रागद्वेष निर्माण होतात. मग अनुकूल प्रतिकूल ज्ञानास कारण काय? भेदज्ञान. पण भेद सत्य वाटतो आणि भेद सत्य वाटला की काय होऊन जातो? पुन्हा अनुकूल प्रतिकूल विचार होतो. हा माझा आणि तो लांबचा. अशा पद्धतीने हा जवळचा आणि तो लांबचा. अनेक पद्धतीने ते भेद सांगितलेले आहेत. ते आपल्या पुढे येतील. साखरे महाराजांनी एक भेद सांगितला होता. आमच्या म्हणे घरी आईसाहेबांनी आम्हाला तांदूळ आणायला सांगितलं.
तो येईल त्यावेळी, विचार येईल त्यावेळी मी परत दृष्टांत देणार आहे हा. आणि आम्हाला काही माहितीच नव्हतं की तांदूळ कशासाठी हवे, भाकरीसाठी तांदूळ हवे. आम्ही दुकानात गेलो आणि तांदूळ द्या म्हणालो, आणि तांदूळ द्या म्हणाल्यानंतर आम्ही भाकरीसाठी लागणारा तांदूळ तिकडे घेऊन गेलो आणि त्यावेळी त्यांनी आमचा जाळ काढला. अहो, भात करण्यासाठी आपल्याला म्हणजे पाहिजे होता तांदूळ, हा तुम्ही भाकरी करण्यासाठी आणलेला आहे. म्हणजे हा काय झाला, जडजडाचा भेद. आता जडजडाचा भेद मला कळला नाही, त्यांना कळला. मुख्य विचार काय आहे की जिथे जडजडाचा भेद असतो तिथे काय आहे, पुन्हा सुख आहे किंवा दुःख आहे, अशी भूमिका आपली तिथे मांडली. म्हणून इथे काय आहे, हे अनुकूल प्रतिकूल ज्ञान काय आहे, ते कशास कारण आहे, ते भेदज्ञानामुळे काय होऊन जात, भेदज्ञानास कारण आहे. म्हणजे भेदामुळे काय होऊन जातं, हे अनुकूल प्रतिकूल विचार किंवा अनुकूल प्रतिकूल विचारांमुळे भेद सिद्ध होतात. आईसाहेबांच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल विचार होता, कारण त्यांना खायला घालायचं होतं या सर्वांना, आश्रमातल्या मुलांना. त्यामुळे हा तो विचार मांडला. मग भेदज्ञानाचं कारण काय, तर आत्मस्वरूपाचं अज्ञान. म्हणजे ही सगळी अनर्थ परंपरा कशामुळे आहे, तर आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे आहे. आणि विषयांमध्ये सुख अजिबात नाही. विषयातलं कितीही सुख मी मिळवलं तरी आत्मस्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती होत नाही. मग आत्मस्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती कशाने होईल, अज्ञान निवृत्ती होऊनच ज्ञानाने होईल. म्हणून आपल्याला आत्मस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय तरणोपाय नाही, हा विचार इथपर्यंत मांडून झाला. आता यात काही शंका असेल तर ती विचारावी. हां 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 भेद, भेद काय आहे, भेद केलेत निर्माण. कोणी केले निर्माण, या ईश्वरानेच निर्माण केलं. बरोबर आहे ना. प्रत्येक जीव वेगवेगळा निर्माण केला वगैरे वगैरे, सगळं काही त्यांनी निर्माण केलं. पण त्यांनी असं मला म्हटलेलं नाही की तू भेद सत्य म्हण. आपला दोष काय आहे, आपण भेद सत्य म्हण. आता दोन गोष्टी आहेत, दोन गोष्टी आहेत की उदाहरणार्थ तिखट नावाची गोष्ट घेतली आणि दोन कंपन्या आहेत. आता दोन कंपन्यांनी दोन प्रकारे आपल्या पुढे तिखट आणलेलं आहे त्यांनी विक्रीसाठी. आणि मात्र दोन जण त्यातले 4-10 जण असतात ना, ते म्हणतात नाही ह्या कंपनीचं चांगलं आहे, आणि 4-10 जण म्हणत असतात नाही ह्या कंपनीचं चांगलं आहे. आता वास्तवात काय आहे, दोन्ही काय आहे, तिखटच आहेत. हा त्यातला भाग आहे. मग ती तिखट कशासाठी निर्माण केलं, की त्या भाजीला चव येण्यासाठी त्या तिखटाचा विचार तिथे आणला. तेवढाच विचार आहे. चव आली का, हा तुला तुझ्या पद्धतीने आली, याला याच्या पद्धतीने आली, पण हे दोघं भांडत काय बसतात, नाही ह्या कंपनीचंच चांगलं. आता इथे काय झालेली आहे, तिखट सत्यत्व भ्रांती. चितळेचेच गुलाबजाम चांगले आहेत, आणखीन दुसरं सुरुचीचे चांगले नाहीत. आता ही भूमिका असते. म्हणजे ही भूमिका माझ्यामध्ये का तयार झाली, त्याला भेदज्ञानाची काय झाली, जोडी दिली आणि विशेषत्व माझ्या अंतःकरणात तयार झालं. आणि विशेषत्व जिथे तयार होतं तिथे मात्र काय आहे, तिथे सुख आहे किंवा दुःख आहे. म्हणून भेद, भेदाभेद भ्रम अमंगळ अशी. मग तो व्यवहार घडण्यासाठी, बस ते व्यवहार घडावा, उत्तम व्यवहार घडावा, ही भूमिका आहे. हा 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 त्यातला भाग आहे. उदाहरणार्थ त्यांनी गाढव निर्माण केलं, बैल निर्माण केला, शेतीची कामं व्हावीत किंवा गाड्या ओढल्या जाव्यात, अशी भूमिका त्यावेळी होती. त्यांनी हे प्राणी निर्माण केले, त्यामध्ये काय आहे, सोयीस्करपणा आहे, त्यामुळे आपली कामं सोपी होतात. असा तो भेद त्यांनी निर्माण केला व्यवहार घडण्यासाठी. पण मी काय केलं, मी मात्र चालूपणा केला, विशेषपणा केला. मग विशेषपणा केला की तिथे काय आहे, सुख दुःख. हां, कारण भेद नाही ठेवला तर व्यवहार कसा होणार, ही भूमिका. म्हणून भेद असणं ही काही चूक नाहीये, पण भेद सत्य मानणं हा मात्र काय आहे, चूक आहे. मग भेद, हां, मग भेद कसा आहे, पुन्हा आपलं मूळ पद, भेद मिथ्या आहे, स्वतःच विलक्षण. हां 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 सोने सोनेपणा उणे न येताची झालेले. मग पाण्याने भिजलो का लाटेने भिजलो,
तो संवाद तुम्ही आठवा, असा तो विचार आहे. उत्क्रांती सारखी होतच राहते ना. हा उदाहरणं हा उदाहरणं बदलतील. प्रश्न आला, उदाहरणं बदलतील, पण सत्यत्व दृष्टी राहिली तर दुःख आणि सुख आहे हे कायमच आहे. मात्र उत्क्रांती होऊ दे ना, यंत्र बदलली, सगळं बदललं, पण तरी सुद्धा सुख दुःख आहेच आहे. फट दिशी गाडी आता अगदी जोरात चालते, आता साधन चांगलं झालं, पण पुन्हा ती दरीत कोसळली की काय आहे? रामकृष्ण आहे. म्हणजे काय आहे की प्रश्न असा आहे की जिथे जिथे सत्यत्व दृष्टी आहे तिथे तिथे सुख आहे आणि दुःख आहे. म्हणून भेद जे निर्माण केले तो व्यवहार सुलभ होण्यासाठी केलेला आहे. मग त्यातून जे काय आपण उत्क्रांती करतो, मग त्यातले फायदे तोटे हे सुद्धा आपल्याला भोगावेच लागतात. हा त्यातला भाग आहे. पण मनुष्य म्हणून जी उत्क्रांती झाली त्याच्यानंतर उत्क्रांती होणे नव्हे. ईश्वराने जी मनुष्य रूपाने एक उत्क्रांती केलेली आहे, याच्या पुढे आता उत्क्रांती नाही. मनुष्याचं 4च भागामध्ये डिव्हिजन होणार. आलंच, सगळं येणार. मग आता एकच ते त्याचं कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं तर हा म्हणजे हा आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे सुखदुःखाचे प्रसंग आपल्या आयुष्यात येण्याचे टळणार नाहीत, पण त्याकडे बघण्याची दृष्टी प्राप्त होईल. हा अभ्यासाचा हेतू आहे की सुखदुःख ही आपल्याला सुखदुःख वाटणार नाहीत. सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे, आणि लाभालाभ न आणावे मना माझी. अशा सहज स्थितीत तो त्या सुखदुःखांकडे बघतो. तुकाराम महाराजांनी किती सहज बघितलं. बरे झाले देवा आता दिवाळी निघाले, मग एवढं ते बोलले. आपलं तसं तर काहीच वाईट झालेलं नाहीये, इतकं छान केलंय, मग आता आपण आपल्या आत्मज्ञानाचा विचार प्रशस्त केला पाहिजे. ही भूमिका आहे. हा हा ज्ञानीपुरुषावरील अतिव्याप्ती दूर करते. आता काय आहे की ज्ञानीपुरुष जो आहे ना, तो विहित आणि निषिद्ध भोगाच्या ठिकाणी आसक्त नसतो. म्हणजे जो ज्ञानी आहे, पण हा शास्त्र संस्कार नसलेला मात्र असतो. मग हे पद ज्ञानीपुरुषावरील अतिव्याप्ती दूर करते. कारण का, मग ज्ञानीपुरुषाविषयी जर का एखाद्याने शंका घेतली की तोही कर्म करतो, त्यालाही आसक्तीने कर्म केल्यासारखं सगळ्यांना दिसतो, तोही एखादी गोष्ट आवडीने करतो, खातो वगैरे, मग आता त्याच्यात आणि या पामरात फरक काय? मग ती दुरुस्ती केली पाहिजे. मग शास्त्र संस्कार नसलेला आणि ज्ञानीपुरुष कसा आहे, शास्त्र संस्कार असलेला आहे. अशा पद्धतीने ती विचारधारा मांडली. हा, मग ती अतिव्याप्ती शब्दाचा अर्थ उणेपणा. तो ज्ञानीपुरुष शास्त्र संस्कार शब्द घातल्यामुळे, नसलेला असा शब्द घातल्यामुळे ज्ञानीपुरुषावर येणारा उणेपणा आहे तो निघून जातो. अशी ती भूमिका आहे. हा हा आहे ना. हा, पण जीवनमुक्ताला नाहीये. हा त्यातला भाग आहे. कारण जीवनमुक्तांनी काय केलेलं आहे, आत्मस्वरूपाचं अज्ञान दूर केलेलं आहे. बरोबर आहे ना. मग आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे आसक्ती तयार होते. आणि वैराग्य कशामुळे प्राप्त होतं, म्हणजे पुन्हा लक्षात घ्या, विवेकामुळे वैराग्य प्राप्त होतं. आणि विवेक काय सांगतो, एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित सर्व जग कसं आहे, मिथ्या आहे, येणारं आणि जाणारं आहे. मग विवेकाने वैराग्याने तो आत्मस्वरूपाशी हा ज्ञानी जीवनमुक्त झालेला असतो, म्हणून त्याला तो आसक्त नसतो. हा त्यातला, तो लोकांना वाटतं त्याला की तो आसक्त आहे, पण तो आसक्त नसतो. हा त्यातला. आसक्तीमध्ये काय आहे, सुख आणि दुःखाचा प्रवेश आहे. आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही की आपल्याला वाईट वाटतं, आणि एखादी गोष्ट मिळाली की आपल्याला खूप बरं वाटतं. पण जीवनमुक्ताचं जे अंतःकरण आहे ते क्षणभरच एखाद्या वेळी झालं तर इकडे तिकडे होईल, पण एरवी मात्र ते सहज शांत राहतं. हा त्यातला भाग आहे. मग विवेकयुक्त वैराग्य ते सुद्धा हेकांड पिसे नको परमार्थ म्हणतात. स्मशान वैराग्य नको, ते विवेकातनं आलेलं पाहिजे. हा, मग ते हेकटपणा तयार होतो.
अज्ञ. हो की नाही? म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला हे पण दिलेलं आहे की ते उपासना जे करतो ते करतो त्याच्यावर पण शास्त्र संस्कार झालेलेच आहे. आहेच ना. म्हणजे अगदी अभ्यासक्रम होतात असे झाले हां तर हे दोष आपण घालणं पण हां हे पण कळलं ते पाहिजे त्याच्यासाठी अभ्यास त्याच्यासाठी आपण अभ्यास करण्यासाठी आपण संशय म्हणजे शास्त्र संस्कार नसलेला सुद्धा विहित कर्म करत असतो, पण तो विहित कर्म करताना मात्र त्याची आसक्ती स्वर्गात जायची असते. हा त्यातला पाठ तिथे चुकीचा पाठ तो आहे की हा, कारण स्वर्ग अनित्य आहे हे त्याला मान्य नाहीये. हा त्यातला भाग. निदान विष्णू लोकात गेला, थोडा पुढे गेला तर बरं आहे ना. क्रममुक्त होऊन गेला तर निदान या प्रलयातनं तो जेव्हा होईल तेव्हा तो मुक्त तरी होईल. म्हणजे वाईटातलं चांगलं म्हणूया आपण. पण इथे मोक्षाचा विचार करत नाही तो मात्र रामकृष्ण आहे. त्याला ही अनर्थ परंपरा भोगायला यावंच लागतं काय. म्हणजे विषय सुख भोगणारा जो आहे तो या अनर्थ परंपरेत अडकतोच. आणि म्हणून मला विषय सुखात गोडी ठेवायची नाही. विषय जनित सुखे होणार नाही. संतांचं वाक्य हे कायम आपण पक्क लक्षात ठेवायचं. हे त्याचं उत्तर नाही. कारण धावून आजपर्यंत कल्याण झालेलं नाही तर उद्या काय होणार आहे त्या विषयाच्या मागे धावून. बरं उत्तरोत्तर आपलं शरीर थकत जातं म्हणजे ते विषय भोगण्याचंही सामर्थ्य उरत नाही. हा पण एक भाग आहे. आज मला साखर खाता येत नाही का तर डायबिटीज झाला म्हणजे काय झालं म्हणजे विषय सुखातही पुन्हा रडारड आहेच आहे असं. बस मग आता आपणच आपलं काय व्हावं मित्र व्हावं अध्यात्माचा अभ्यास करून असं ते आहे. थांबायचं आहे का? तुम्ही शंका विचारा मी फक्त हे थांबवतो.